आज आपण त्यांची आठवण काढतो, ही आठवण नेहमी आपल्याला येत राहील. पण मगाशी मी माझ्या या भावनात्मक बोलण्याच्या सुरुवातीला जे म्हटलं की माणसं असताना त्यांचं महत्त्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाहीये.